नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असून अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित आहे. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा, सेवा केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्या आपल्या कुटुंबाला लाभतात. या अमावस्येच्या दिवशी पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी विशेष पूजा, दान केले जातं. असं म्हणतात की या दिवशी पूर्वज आपले पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करणं, तर्पण करणं आणि पिंडदान करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख शांती कायम टिकून राहते. पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर या अमावस्या तिथीला काही जर विशिष्ट उपाय सेवा जर केले आणि जर आपल्याला जर इतर काही अडचणी असतील म्हणजे मुलांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये जर काही अडचणी येत असतील किंवा घरामध्ये सतत किरकिर होत असेल, घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने मार्गाने बाहेर जात असेल किंवा एखाद्याने जर करणीबाधा केली असेल, ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील किंवा घरामध्ये जर सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, मुलांची चिडचिड होत असेल, पती पत्नीमध्ये सतत वादविवाद, कलह होत असेल, तर मग तुम्ही या अमावस्या तिथीला जर काही विशिष्ट उपाय केले तर या विशिष्ट तिथीचे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नक्कीच फायदे होणार आहेत. आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीचे वैशिष्ट्य हे देखील वेगवेगळे असते. आणि म्हणून आपल्याला या कार्तिक अमावस्येला आपल्याला काही अत्यंत महत्त्वाचे प्रभावी उपाय करायचे आहेत. आता हे कोणते उपाय आहेत, कशा प्रकारे करायचे आहेत, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहावा असे वाटत असेल तर जय महालक्ष्मी असे कमेंटमध्ये नक्की लिहा. आता अमावस्येला जे उपाय करणार आहोत तर त्या उपायांची सुरुवात आपल्याला सकाळपासूनच करायची आहे. तर अमावस्येच्या दिवशी सर्वप्रथम आपल्या घराची स्वच्छता, साफसफाई करून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते, साफसफाई असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते आणि त्या घराची भरभराट होते. त्या घरामध्ये कधीही कलह होत नाही, सुख शांती नांदते आणि म्हणूनच घराची स्वच्छता करायची आहे. तशी तर दररोज आपल्या घराची, आपल्या अंगणाची स्वच्छता करायला हवी. त्यानंतर अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने पाण्यात चिमूटभर हळद, थोडंसं खडे मीठ, पंचगव्य असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर मग चिमूटभर हळद आणि थोडेसे खडे मीठ टाकायचं आहे. यामुळे आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर उंबरट्यावरती देखील हळदीने लेपन करायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येणार आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाणार आहे. त्याचबरोबर एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि थोडेसे खडे मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. आणि हे जे पाणी आहे तर ते देखील तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला देवपूजा करता तर त्यावेळेला माता लक्ष्मी समोर भगवान शिवांची जर पिंड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी त्याखाली आसन करायचं आहे. एका प्लेटमध्ये थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवताना त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद, थोड्याशा अखंड अक्षता आणि त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. दिवसभर माता लक्ष्मीचं, तुमची जी कुलदेवता आहे, इष्टदेवता आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या कुंडलीमध्ये जर कालसर्पदोष असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्हाला चांदीचा एक नाग-नागिन तयार करून घ्यायचा आहे आणि सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये हे नाग-नागिन ठेवून त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर पांढरे फूल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे चांदीचे नाग-नागिन आहेत तर ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. यामुळे देखील तुम्हाला कालसर्पदोषापासून मुक्ती मिळणार आहे. त्याचबरोबर कालसर्पदोष असलेल्या व्यक्तीनं अमावस्येच्या दिवशी आपल्या जवळपासच्या एखाद्या योग्य ब्राह्मणाला किंवा पुजाऱ्याला घरात बोलावून शिवपूजन किंवा हवन करायचं आहे. जर तुम्हाला शत्रुदोष असेल आणि शत्रुदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर अमावस्येच्या रात्री एका कुत्र्याला एक पोळी खाऊ घालायची आहे. पोळी तुम्हाला फक्त एका अमावस्याला खाऊ घालून चालणार नाही तर दर अमावस्येला तुम्ही ही पोळी खाऊ घालायची आहे. या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होऊन सुरू होतील. तसेच या अमावस्येच्या दिवशी तुमच्या जवळपास जर कुठे गोमाता असेल तर या दिवशी गोमातेची अवश्य सेवा करायची आहे. गोमातेला हिरवा चारा, त्याचबरोबर एक चपाती, त्यावरती गुळाचा खडा आणि मूठभर चण्याची डाळ ठेवून ही चपाती आहे तर ती गोमातेला खाऊ घालायची आहे. खाऊ घालत असताना शक्यतो आपल्या तळ हातावरती ठेवून ही पोळी खाऊ घालायची आहे. जेणेकरून जर गोमातेनं आपल्या हाताला स्पर्श केला तर आपल्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील तर त्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. गोमातेची विधिवत पूजा करायची आहे. हळद कुंकू लावायचे आहे, तिचे चरण धुवायचे आहेत आणि तिला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत.
गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात आणि म्हणूनच तुम्हाला या अमावस्ये तिथीला गोमातेची सेवा पूजा करायची आहे. तसेच पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचा निवासस्थान मानलं जातं. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी देखील या पिंपळाच्या झाडामध्ये वास्तव्य करत असतात. त्याचबरोबर इतर देवी देवता देखील या पिंपळामध्ये वास करतात आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट सुख समृद्धी होण्यासाठी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यापूर्वी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करताना या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुलं टाकायची आहेत किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं टाकू शकता आणि त्यानंतर यातील थोडंसं पाणी वाचवून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि हे पाणी तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर या पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान श्रीहरी विष्णूंचं, माता लक्ष्मीचं, तुमच्या कुलदेवतेचं, आपल्या पूर्वजांचं नामस्मरण करायचं आहे. जी काही विघ्न, संकट आहेत, बाधा आहेत तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. यामुळे आपले पितृ शांत होतात. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर या दिवशी काळे तीळ जे असतात तर ते दान केलं तरी देखील आपल्या पितरांना शांती मिळते. त्याचबरोबर आपल्या जवळपास जे गरीब आहेत तर त्यांना अन्नदान करावं. यामुळे देखील आपल्याला पुण्य प्राप्त होतं. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणती यंत्र असतील, वाहन असेल किंवा तुमच्या घरावरून किंवा तुमच्या ज्या ठिकाणी व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला त्या ठिकाणाहून म्हणजेच घरावरून किंवा यंत्रावरून, वाहनावरून जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी 7 वेळा तो उतरवायचा आहे आणि हा नारळ फोडून टाकायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी म्हणजेच घरामध्ये कोणतेही विघ्न, संकट येऊ नये, नकारात्मकता दूर व्हावी यासाठी अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला उजव्या हातामध्ये पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची मोहरी नसेल तर तुम्ही काळी घेऊ शकता. यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकायची आहे, परंतु असे जे उपाय करतो तर त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरीच घ्यायची आहे. पिवळी मोहरी उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी असते आणि ही मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. त्यानंतर 11 वेळा कालभैरव अष्टक, 11 वेळा वेदोक्त वल्गासूक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही जी पिवळी मोहरी आपण जी घेतलेली आहे तर ती संपूर्ण घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला शिंपडायची आहे म्हणजे टाकायची आहे. जेणेकरून आपल्या घरावरती जर एखाद्याने कोणी करणी बाधा केली असेल, भाणामती केली असेल किंवा इतर कोणती बाधा असेल तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं आणि ती जी बाधा केलेली आहे तर ती दूर होते. त्याचबरोबर आपल्या जवळपास जर कुठली देवी देवता जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तिथं नारळ, खडीसाखर आणि हार ठेवून देवी देवतांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर एखादी सतत व्यक्ती आजारी पडत असेल किंवा घरामध्ये सतत कोणती ना कोणती विघ्न, संकट येत असतील, तुमचं दुकान असेल, व्यवसाय असेल, त्या ठिकाणी देखील काही ना काही अडचण येत असतील तर त्यावेळेला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे किंवा तुम्ही स्वस्तिक काढलं तरी देखील चालेल. त्यानंतर आपल्याला त्या दुकानावरून किंवा आजारी व्यक्तीवरून किंवा तुमच्या ज्या ठिकाणी व्यवसाय आहे तर त्या ठिकाणी हा नारळ 7 वेळा उतरवायचा आहे आणि तो वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचा आहे किंवा तुम्ही दूर अंतरावरती नेऊन तो जाळून टाकला तरी देखील चालेल. जर तुमचे वाहन असेल तर त्या अमावस्येच्या दिवशी तुमचं वाहन स्वच्छ धुवायचं आहे. त्यावरून नारळ एक घ्यायचा आहे आणि 7 वेळा तो उतरवायचा आहे. उतरवत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे. उतारा करताना वाहन जागेवरती चालू ठेवायचं आहे आणि नारळ जमिनीवरती फोडून म्हणजेच आपल्या गाडीसमोर फोडून त्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना जाऊन मुजरा करायचा आहे. त्याचबरोबर एक मूठभर पांढऱ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत आणि या घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. 11 वेळा वल्गासूक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर एक पिवळ्या रंगाची कापडाची पिशवी घ्यायची आहे. त्या पिशवीमध्ये तुम्हाला ही जी पांढरी मोहरी आहे तर ती ठेवायची आहे आणि ही वरून धाग्याने शिवून घ्यायची आहे. म्हणजे अशी एक पोटली तयार करायची आहे आणि तुमच्या गाडीच्या इंजिनच्या आतमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे. त्याचबरोबर तुमचं दुकान, घर, ऑफिस किंवा कारखाना किंवा इतर व्यवसायाचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नारळ किंवा गोरक्ष चिंच किंवा कोहळा या अमावस्येच्या दिवशी बांधायचा आहे. त्यामुळे देखील तुमच्या घरावरती किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ज्या काही अडचणी असतील, विघ्न असतील तर ते दूर होऊन तुमची भरभराट होणार आहे. त्याचबरोबर आता हे बांधत असताना आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. त्याचबरोबर बांधत असताना यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी, 2 अखंड लवंगा, 2 वेलच्या, 1 कागदाची पुडी बनवायची आहे आणि जो आपण लाल कपडा आणि जो नारळ बांधणार आहोत त्याचबरोबर जर तुम्ही कोहळा घेतला असेल तर त्या कोहळ्यासोबत तुम्हाला ही पुडी ठेवायची आहे आणि अगोदरच तुम्ही कोहळा किंवा नारळ किंवा ही चिंच बांधली असेल तर ती मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. आलोसा नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी तो खराब होतो
आणि त्यातून पाणी गळतं त्यामुळे ते तुम्हाला कचऱ्यात टाकून द्यायचं आहे. आणि शनिवारी किंवा अमावस्या तिथीला तुम्हाला त्या ठिकाणी नारळ किंवा हे जे कोहळं आहे तर ते आणून बांधायचं आहे. आता हा उपाय नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच करायचा आहे. उपाय करताना देखील घरामध्ये शांतता असायला हवी, किरकिर नसायला हवी. त्याचबरोबर घरामध्ये शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून घ्यायचा आहे आणि तो आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे. या नारळाची शेंडी आपल्या देवाकडे करायची आहे आणि हा नारळ आपल्या माता लक्ष्मीचं ज्या ठिकाणी मूर्ती असेल किंवा आपली कुलदेवता असेल तर त्याच्या समोर ठेवायचा आहे. त्यानंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला या नारळावरती एक भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि 7 दिवस आपल्याला हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे. गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. आपली जी कुलदेवता आहे किंवा माता लक्ष्मी आहे तर त्याचा जप करायचा आहे. दर अमावस्येला आणि पौर्णिमेला तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो बदलायचा आहे आणि तो जुना नारळ आहे त्याच्यावरती आपण हा भीमसेनी कापूर जाळलेला आहे तर तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता. तो नारळ जर चांगला निघाला तर तुमच्या घरातील लोकांनी प्रसाद म्हणून खाल्ला तरी देखील चालेल. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि प्रज्वलित करायचे आहेत. किंवा जर कणकेचे जर शक्य नसेल तर मातीचे दिवे प्रज्वलित करायचे आहे. तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेची किंवा मातीचे दिवे घ्यायला हवेत. याचा तुम्हाला अतिशय प्रभावी फायदा होईल. त्याचबरोबर या दिव्यांमध्ये देखील चिमूटभर हळद आणि पिवळी मोहरी टाकायची आहे. दर अमावस्येला आणि पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये 2 अखंड तमालपत्र, त्यावरती थोडीशी पिवळी मोहरी, 2 भीमसेनी कापडाच्या वड्या, 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीविषयी जी काही अडचण असेल, विघ्न असेल, बाधा असेल तर ती बोलून दाखवायची आहे आणि या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत. आणि जाळल्यानंतर याची जी राख असेल तर ती घराबाहेर दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायची आहे. त्यानंतर थोडासा भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे. भीमसेनी कापराचा सुगंध आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे तर ती दूर होते. आता हा भीमसेनी कापूर जर तुम्ही दररोज जरी घरामध्ये जाळला तरी अतिशय उत्तम. तर अशा प्रकारे तुम्हाला मी जे हे काही उपाय सांगितले आहेत तर त्यातील तुम्हाला जे काही शक्य होतील तर ते उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत. अमावस्येला करू शकता, पौर्णिमेला देखील करू शकता. काही उपाय जे आहेत तर ते तुम्ही दररोज केले तरी देखील चालेल. अतिशय साधे, सोपे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहेत. तुमच्यावरची जी काही विघ्न, बाधा, अडचणी आहेत तर त्या दूर करणारे उपाय आहेत. माहिती आवडली द्यायची आहे आणि शनिवारी किंवा अमावस्येला तिथीला तुम्हाला या ठिकाणी नारळ किंवा हे जे कोहळं आहे तर ते आणून बांधायचं आहे. हे जे उपाय आहेत ते अत्यंत प्रभावी आहेत. तुमच्यावरती जी काही विघ्न, बाधा, अडचणी आहेत तर त्या दूर करणारे उपाय आहेत. जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.